नजर टाकूया टॉप 9 राजकीय बातम्यांवर। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का। उद्धव ठाकरेंनी अनेकांना प्रवाहात आणलं, पण अनेक जण सोडून गेले। आमशा पाडवींबाबत माहिती नाही। आमशा पाडवींबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। कालच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच सुटला। आज किंवा उद्या आम्ही जागा वाटप जाहीर करू, खासदार संजय राऊतांची माहिती। जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आम्ही बसलो होतो आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वाटपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू। प्रकाश आंबेडकरांसोबत आमचा संवाद कायम। वंचित शिवाय पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा विचार नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। वंचित शिवाय जाण्याचा काही पर्याय नाही। बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याच्यावर ते विचार करतील आणि त्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण जागा वाटप उद्यापर्यंत जाहीर करू। शिरूरच्या जागेसंदर्भात अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलावली। अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार। बैठकीत शिरूर लोकसभा लढवण्यावर सविस्तर चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक झाल्याची माहिती। काम सुरू ठेवा, 2 दिवसातच जागा वाटप जाहीर होईल। शिंदेंच्या आढळरावांना सूचना, सूत्रांची माहिती। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। दानवेंची समजूत काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। संभाजीनगर जागेचा तिढा अजिबात नाही, त्यावर जास्त बोलायला नको। वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचा प्रचार आम्ही दोघे एकत्र करणार। संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर बोलणं अंबादास दानवेंनी टाळलं। शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर। राणा दाम्पत्याविरोधात अडसूळ पिता पुत्र आक्रमक। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळांचा विरोध।